तर मंडळी आम्ही चाललो आहोत फॅमिली टूर कोल्हापूर आणि कोल्हापूरला आम्ही करणार आहोत 3 दिवस मज्जा। ओजस्वी, ये आमची माऊ, ये है अनिता और ये है वैभव तळगावकर। तर आता आम्ही बसचं वेट करतोय। बस आली की सकाळी 7 वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचू। त्यानंतर मग जे काय कोल्हापूर एक्सप्लोअर करू ते सर्व दाखवणार आहे। आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मॅकडॉनल्डचा हा नाका आहे, कळंबोली नाका। कामोठ्यावरनं 5 मिनिटावरच या बसेस आहेत लागलेल्या। ही आमची अशोका ट्रॅव्हल आणि आता आम्ही चाललो। चल चल घे, बेडशीट घे तुझ्या। ओजस्वी, चप्पल आत टाक, चप्पल आत टाक। काय ठेवलं तिथे? चप्पल इकडे नको ठेव, इथे खाली ठेवायला जागा आहे काही बघ। नाही नाही, इथं आतमध्ये टाक ग, हे काय जागा आहे ना, चप्पलसाठीच आहे तो खाना। स्लीपर गाडीची एक खासियत आहे की तुमची जर्नी जी असते ती एकदम कम्फर्टेबल असते आणि कुठलाही त्रास होत नाही तुम्हाला। मस्त झोपून जाता येतं आणि प्रवास करतो असं वाटत नाही, फील येत नाही। त्यांची झोपायची तयारी चालू झाली, एक पडदे सोडायचा प्रयत्न करते। गाठ एवढी घट्ट बांधली बघूया आईला आता सुटते का। मम्मी पण बघते म्हणजे काय थकले प्रयत्न, आता मम्मी करेल तिचे प्रयत्न। ही माझी सीट आहे, ती सेपरेट आहे, लोकांना दुसरी दिलेली सेपरेट। हा हा हा, बाहेरचा नजारा तर एकदम जबरदस्त वाटतंय। बाहेर थंडी आहे, स्वेटर वगैरे घालून आम्ही मस्त रेडी झालो। थांबलोय, टी ब्रेक, लेट्स। हा हायवे आहे आणि ही गाडी आता थांबली आहे जस्ट रेस्टसाठी। मस्त झाला आणि मस्तपैकी झोपलो आम्ही शांतपणे। मी का झोपली होती? कसं झालं, कसं वाटलं? छान वाटलं। आता निघायचं, कोल्हापूरला पोचलो आपण। आम्ही आता पोचतोय काहीच मिनिटात कोल्हापूरमध्ये आणि मग तिथून मग हॉटेल वगैरे सर्च करणार, फ्रेश होणार आणि फिरणार। कोल्हापूरमध्ये आम्ही रीच झालोय आणि ही बघा ही अशोका ट्रॅव्हल। जस्ट आता आम्हाला इथे अशोका ट्रॅव्हलने इथे ड्रॉप दिलाय। कोल्हापूर बसस्टँड जवळ पोहोचलोय। भूक लागली आहे पण फ्रेश व्हायचं आहे। पहिलं हॉटेल बघू, हॉटेलला चेक इन करून नंतर मग पुढे प्रस्थान करू। म्हणजे स्पेशालिटी तशी क्वालिटी नाही आहे। अच्छा, बरेच हॉटेल आहे, बरं हॉटेललाच जातो। बरं हॉटेलला जावा, नाहीतर काय करा, तुमचं जर हे फिरायचं असलं तर मला कॉल करा, तुम्हाला फिरवून संध्याकाळी नेतो तिथं। आणि दुपारी जर जेवायला असेल तर तिथं पन्हाळ्यागडवर नाही झुणका भाकरी मिळते, भरीत वांग मिळते। अच्छा गरम अच्छा, गरम गरम जेवण आमच्या इथे चुलीवर करतात। हां हां हां, एक नंबर जेवण साधं। संध्याकाळी इकडे जाय चालेल। हॉटेलच्या बाजूलाच एक मिसळ हाऊस होता ताईंचं, कृष्णाई मिसळ म्हणून हॉटेल आहे। खूप छान आणि लज्जतदार अशी मिसळ। वा वा वा, बघूनच एवढं तोंडाला पाणी सुटलंय। नाही, मिसळमध्ये आता मिसळ पाव खाल्ला आणि हा बघा हा चहा, स्पेशल इलायची चहा। चहा बी कसं आहे? छान आहे ना। आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये मस्तपैकी अशी झणझणीत मिसळ आता जस्ट खाल्ली। या ताईंनी आम्हाला मिसळ दिली। पहिलं वाटलं होतं की असं साधी असेल, पण मिसळ एक नंबर होती, अतिशय चविष्ट आणि लज्जतदार होती।
आणि सगळ्यांनी स्वाद घेतला आम्ही. थँक्यू ताई. तुमच्या मिसळचं नाव काय ताई? कृष्णाई मिसळ. कृष्णा मिसळ. बरं हे कुठे आहे नक्की? साकोली कॉर्नर, भगवती लॉज, कोल्हापूर. अच्छा ताराबाई रोड. ठीक आहे. तर मित्रांनो जर कोल्हापूरमध्ये येत असाल तर मंदिराच्या शेजारीच कृष्णाई मिसळ. मंदिरजवळ साकोली कॉर्नर, हां. ताराबाई रोड, आणि कृष्णाई मिसळ. अत्यंत स्वस्त दरामध्ये आणि छान अशी मिसळ तुम्हाला मिळेल. हे आमचं कार्ड आहे. कार्डवरती पाठीमागे ॲड्रेस पण आहे. नक्की. थांबा, तुमचं कार्ड आहे ना? या ताईंचं कार्ड आहे कृष्णाई मिसळ. हा ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर तुम्ही येऊन फॉलो करू शकता त्यांना. आणि त्यांचं पेज पण आहे. पेजचं नाव काय ताई? कृष्णाई मिसळ 0365. नक्की. आपले प्रेक्षक पण येतील. धन्यवाद. कोल्हापूरची प्रसिद्ध अशी महालक्ष्मी माता, तिचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही सहकुटुंब चाललो आहोत. तर हा बघा प्रवेशद्वार. आज गर्दी कमी आहे. सकाळी चालू त्यामुळे गर्दी कमी आहे. चला दर्शन घेऊ आंबे मातेचं. आम्ही दर्शन घेऊन देवीच्या गाभाऱ्यात जात आहोत. खूप शांतचं वातावरण आहे. मस्त वाटते. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध अशा चौपाटीवर, म्हणजेच रंकाळा तलाव. आणि हा पहा मागे रंकाळा तलावाचं दृश्य. सूर्य मावळतीला चालू आहे आणि सनसेट पॉईंट आता इथे बघणार आम्ही. इथेच मजा करणार. खूप सुंदर असं दृश्य आहे. समोरून सूर्य असं वाटतं की तलावातच सनसेट करणार आहे. मस्त वाटतंय. फील एकदम छान आहे. कोल्हापूरमधलं प्रसिद्ध असं हे तलाव. इथे पर्यटक येतच असतात आणि आवर्जून भेट देतात असा हा रंकाळा तलाव. आणि हे रंकाळा तलावाचं सौंदर्य. हा असेल ना फिश. तलावामध्ये फिश असणार आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a memory of life. स्प्रिंग पोटॅटो. त्या तलावावर थोडा मस्तपैकी एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत जेवायला. हॉटेल परक इथलं फेमस हॉटेल आहे. आणि तिथे तांबडा पांढरा रस्सा अशी डिश खूपच पॉप्युलर आहे. तर तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरला येऊन नाही खाल्ला तर मग कसं होईल. तर मंडळी आता तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरचा झणझणीत. चलो परक हॉटेल. कुठे? परक. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेल गंधारमध्ये. कोल्हापूरमधलं एक प्रसिद्ध हॉटेल आहे. आणि गंधारला तांबडा पांढरा रस्सा चिकन मटनमध्ये खूप स्पेशल मिळतो. बघा येत हा आता इकडे. आणि हा आला आहे पांढरा रस्सा. त्याचबरोबर इथे सोलकढी. एक रेसिपी येते. यांना पण दिलं आहे मुलांना. पांढरा रस्सा. सूप आहे. सूप आहे. छान आहे. पी. कसं आहे? गरम आहे पण चांगलं आहे. ओजू कसं आहे? चांगलं आहे. टेस्टी आहे का? आता मी पण टेस्ट करतो. ओजस्वीने ते टेस्ट केला. सुपर. पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरची स्पेशालिटी. आणि अतिशय सुंदर असा पांढरा रस्सा आहे हॉटेल गंधार. हा मटन रस्सा आहे. हा चिकन रस्सा आहे. त्याचबरोबर या चपात्या आहेत. चलो
ओजू घे. तुला काय खायचंय? चिकन खायचं की मटन खायचं बाबू? संपूर्ण ताट आता रेडी झालंय. हे आळणी आहे, त्यानंतर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, मटन फ्राय, चपाती गरम गरम, हे चिकनचे. खूप छान आहे. भाई ये देखो क्या हेयर स्टाइल बनाया है. मेघा का हेयर स्टाइल तो एकदम खतरनाक. मेघा दिखा, इधर इधर मुँह कर. ओह माय गॉड, क्या बनाया है? क्या किया है? क्या किया है? अरे बताओ बताओ जल्दी. जो मन में आइडिया है वो ठोक दिया. जो मन में आइडिया आया वो ठोक दिया. बहुत बेहतरीन हेयर स्टाइलिश. कौन है हेयर स्टाइलिश? कौन है? दीदी.